ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवना 84 सिद्धो को आदेश. तुमच्या पत्रिकेमध्ये खूप सारे दोष होते. त्यामुळे तुम्ही सगळ्या शांती करून घेतलेल्या आहेत किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जात आहे. धार्मिक स्थळी जाऊन भेट देत आहे. आपल्या कुलदेवताला नित्यनियमानं जात आहे. कुणी जे जे उपाय सांगतील ते ते सगळं करून बघताय. तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. तर फळ न मिळण्याची अनेक कारणं आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे तुमची पत्रिका दाखवता आणि त्याच्यावरती ते काही उपाय देतात, तुम्ही ते उपाय करता आणि जेव्हा त्याचे नियम पाळायचे असतात तेव्हा मात्र त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करता. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेला उपाय हे सगळ्यांना सांगत बसता. सगळ्यांनाच तुमचं भलं व्हावं असं वाटत नसतं. काहींना तुमचं भलं झालं तर त्यांना जास्त वाईट वाटतं. त्यामुळे तुम्ही जे काही उपाय केलेले आहेत ते कधीच कुणाला शेअर करू नका. तुम्ही देवाकडे काय नवस मागितला हे कधीच कुणाला सांगू नका. तुम्ही कुठल्या ज्योतिषाकडे भेट दिली, त्या ज्योतिषाने तुम्हाला काय सल्ला दिला हे कधी कुणाला सांगायला जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगता तेव्हा त्याची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या उपायाला लागते आणि तो उपाय पूर्ण न होता अडथळे निर्माण होतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही नियम पाळता पण एखादी चूक करता आणि त्या केलेल्या उपायाचं तुम्हाला अजिबात फळ मिळत नाही आणि मग तुम्ही वैतागून कंटाळून सगळं काही करायचं सोडून देता. जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता तेव्हा नकारात्मक शक्ती बाहेर निघत असते आणि त्याच वेळी तुम्हाला जास्त त्रास होतो. पण तुम्हाला वाटतं की मी देवाची पूजा करतोय आणि मला खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कधीही कुठलाही उपाय केला तर कुणाला सांगू नका. आपल्या कुलदैवताला गेल्यानंतर आपल्या घरातून पावशेर शेंगदाणे, पावशेर खोबरं आणि पावशेर गूळ हे घरातून जाऊन आपल्या देवीची जेव्हा तुम्ही ओटी भरता त्याच्यावरती दक्षिणा ठेवा आणि हे सगळं अर्पण करा. तुम्ही जर एखाद्या ठिकाणाहून म्हणजे घरातून जर कुलदैवतेला गेलात तर फक्त तुमच्या कुलदैवतेला जा. मध्ये येताना दुसऱ्या देवाला जाऊ नका आणि ज्या घरातून तुम्ही कुलदेवतेला गेलेले आहात त्याच घरी परत या. तर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं संपूर्ण फळ मिळेल आणि कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल. तुम्ही जर नियम पाळून सगळं केलं आणि कुठल्याही गोष्टीची चर्चा जर केली नाही तर तुम्ही केलेले सगळे उपाय लागू पडतात. कधी कधी आपण ओव्हर एक्साइटेड होतो आणि मी हा उपाय केला आणि मला खूप चांगला फरक पडला हे सगळ्यांना सांगत सुटता. पण त्याच वेळी राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडतात. त्यामुळं ओव्हर एक्साइटेड होऊ नका, ओव्हर थिंकिंग करू